एकीकडे पण जनता एकीकडे. पाकिटमार. आणि हे नवीनच म्हणजे जिंकण्याची तर आशा नाही. ते माहितीच असं आधीपासून जेव्हा उभे राहतात फक्त पाडण्यासाठी उभे राहणारी ही काही मंडळी तयार झाली आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात, की पवार साहेबांनी पण सांगितलं ह्या रावाला की हे बाबा मागे ऐकलंच नाही. पवार साहेबांचे सगळे कार्यकर्ते भगीरथ दादांच्या पाठीशी आहेत. आणि कितीही काही करू दे, कितीही पैसे वापरू दे, शेवटी लोकांचं प्रेम जे असतं ना त्याला तोड नसतं. गेल्या 14 दिवसांपासून अविरतपणे धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा अखेर सोमवारी संध्याकाळी 6 वाजता थंडावल्या. पंढरपूर येथील शिवतीर्थवर भगीरथ भालके यांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. स्टेजवर विठ्ठल परिवार एकत्र असल्याचं दिसून आलं. सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांवरती जोरदार टीका केली. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की ही निवडणूक पैशाचा खेळ करणारी राहिली नाही. हे लोकसभेच्या निकालात दिसून आलं. मतविभागणी करण्यासाठी काही मंडळी उभी राहिलेली आहेत. या निवडणुकीत सगळे सच्चे कार्यकर्ते भगीरथ भालकेंसोबत आहेत. पोटनिवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतांची खरेदी झाली. नेते एकीकडे व जनता एकीकडे अशी ही निवडणूक दिसतेय. पवार साहेबांचे कार्यकर्तेही काँग्रेस सोबत आहेत. तुतारीच्या उमेदवाराला उमेदवारी माघारी घेण्यासाठी पवारांनी सांगितलं होतं पण त्यांनी ऐकलं नाही असा गौप्यस्फोट यावेळी प्रणिती शिंदेंनी केलाय. मी मला दिलेल्या प्रत्येक मतदारासाठी मी हे तिकीट या ठिकाणी घेऊन आले. मला आश्चर्य वाटलं जेव्हा भगीरथ दादांच्या विरोधात ज्यांनी नाही द्यायला पाहिजे होतं त्यांनी तिकीट दिलं नाही, द्यायला पण लावलं नाही, उगाचच खेचून घेऊन आले. सांगितलं असेल माझ्याकडे लोक नसली तरी माझ्याकडे पैसे आहेत असं म्हणाले असतील. पण राव तुम्हीच एक शब्द ठेवलेला ना काहीतरी, काय ते माझ्या इलेक्शन मध्ये माझ्या समोर कोण उभं होतं? पार्सल. हो, एक तर पार्सल, दुसरीकडून लोकसभेच्या निवडणुकीनंतर कळायला पाहिजे होतं, जर थोडं तरी काही असतं कळायला पाहिजे होतं की पैशाचा खेळ निवडणूक राहिलीच नाहीये. पैशानी मतं मिळत नाहीत हे लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही स्पष्ट केलं. आणि अलीकडे मी बघते पहिले कसं स्ट्रेट लढाई असायची काँग्रेस आणि भाजप. मी माझ्या वडिलांच्या पण प्रत्येक निवडणुकीत प्रचार केलाय. स्ट्रेट लढत, एक भाजप एक काँग्रेस. अलीकडे नवीनच काहीतरी सुरू झालंय, वोट कटर. कटर मगाशी दादानी एक शब्द वापरला, कापत कोण? पाकिटमार. आणि हे नवीनच म्हणजे जिंकण्याची तर आशा नाहीच. ते माहितीच असं आधीपासून जेव्हा उभे राहतात फक्त पाडण्यासाठी उभे राहणारी ही काही मंडळी तयार झाली आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात. आणि हीच लोक आपल्या महाराष्ट्राचं वातावरण आणि गणित बिघडवत, राजकारणाचंच गणित बिघडवत आहे. आणि ह्या वेळेस पण मला खात्री आहे पवार साहेबांचे सगळे कार्यकर्ते भगीरथ दादांच्या पाठीशी आहेत. आणि मला माहिती आहे की पवार साहेबांनी पण सांगितलं ह्या रावाला की घे बाबा मागे, ऐकलंच नाही. काय म्हणजे आता मला सांगा, माहिती निवडून नाही येणार तरी एवढा खर्च, इलेक्शन मध्ये एवढे खर्च करतात 200 कोटी आणि मतदान फक्त 2000. आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होणार? तुम्हाला देखील काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.